आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। सांगलीत तरुणाचा निर्गुण खून, मृतदेह बॅरेलमध्ये कोंबून विहिरीत फेकला। सांगली शहरात एक धक्कादायक खून प्रकरण उघडकीस आलं आहे। दलित महासंघाचे दिवंगत जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या एका साथीदाराचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। रोहित म्हैसाळे वय 29 असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। धक्कादायक बाब म्हणजे रोहितचा खून करून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या बॅरेलमध्ये कोंबून एका पडक्या विहिरीत टाकण्यात आला होता। रोहित म्हैसाळे हा दिवंगत उत्तम मोहिते यांच्या जवळचा सहकारी होता। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून आणखीन एक संशयित आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे। रोहितचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। 26 फेब्रुवारी रोजी रोहितचे अपहरण झाल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतर संशयित आरोपींचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागला आहे। मात्र हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत। दरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक सांगली यांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला। यावेळी मृतदेह पाहण्यासाठी परिसरात नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील मिसिंग एक व्यक्ती नामे रोहित मुकेश म्हैसाळे हा दिनांक 26 तारखेला मिसिंग झालेला होता। सदरबाबत पोलीस ठाण्याकडे तपास चालू होता। त्या अनुषंगाने कालपासून आमची टीम 2 बालकांकडे तपास करत होती। त्या 2 बालकांनी सदर मिसिंग व्यक्तीस मारून टाकले असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। सदर मारून टाकलेलं ठिकाण हे विठ्ठलनगर येथील मार्टिन शाळेच्या पाठीमागील बाजूस असल्याचं त्यांनी दाखवलेलं आहे। सदर ठिकाणी आम्ही आल्यानंतर तिथं रेस्क्यू टीम बोलवली। त्यानंतर मारून टाकलेली विहीर जी आहे त्या विहिरीतून एक बॅरेल बाहेर काढण्यात आला आणि बॅरेलमधून मृतदेह बाहेर काढण्यात आला। तर त्या मृतदेहाची ओळख विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास करीत आहोत।